राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्याशी जोडल्या जात आहेत। त्यांची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भात महत्त्वाची आहे। रुपालीताई, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला। या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अनंत पाताडींच्या विरोधामध्ये आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कशा पद्धतीने या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि कशा पद्धतीने आता पुढची कारवाई केली जाणार आहे? महिलांना सुरक्षित देणं आणि त्यांच्यासाठी आपण ठामपणे उभं राहणं ही खरं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। यामध्ये अनेक पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते अशा पद्धतीने ज्यावेळेस वर्तन करतात ते अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे। त्याच्यामुळे यामध्ये विकृती आणि ही विकृती टेचून काढण्यासाठी कारवाई होणं गरजेचं आहे। याच्यामध्ये कठोर कारवाई होईल। गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळे यामध्ये गुन्हा दाखल होत असताना अजूनही असे काही गुन्हे घडलेले आहेत का किंवा काही याची सगळी माहिती घेतली जाईल आणि संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे ती कारवाईसाठी राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा आहे। अगदी रुपालीताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।